मीरा, हे तर होणारच आहे। सत्यासाठी उभं राहायचं असेल तर अशा दुःखांना सामोरं जावंच लागतं ग। पण ताई अगं, हे सगळं चांगल्या माणसांनाच का भोगावं लागतं? काही माणसांना पुढे येऊन या वाईट शक्तींशी लढावंच लागतं आणि तेव्हाच या वाईट शक्तींचा अंत होतो आणि इतरांचं आयुष्य सुरक्षित होतं। आपला इतिहासही तसाच आहे। कोणीतरी उभं राहिलं, लढलं आणि मग सगळं बदलत गेलं। मीरा, आणि आजींनी काय सांगितलं होतं लक्षात आहे ना तुझ्या? देवी आईंनी या कामासाठी आपल्याला निवडलंय। होत आहे। मीरा, आणि तुला खरंच वाटतं हे काम आता पोलिसांचं आहे? कारण त्यांना मंजिरीचं खरं रूप माहिती नाहीये अगं। त्यांच्याकडे पुरावे नाहीयेत आणि पुरावे मिळाले जरी ना तरी हे मंजिरी काही क्षणात ते नाहीसे खरे। म्हणून जे करायचंय ते आपल्यालाच करावं लागेल। होत आहे आणि आपण ते करूच। मीरा, अथर्व अस्थि आणायला गेलेत का? नाही अजून, थोड्या वेळाने निघतील। कदाचित अनन्याताई पण त्यांच्या सोबत जाणारच। या दोघी इथे का घुटमळत आहेत? केसांचा पांढरेपणा आणि हाताच्या सुरकुत्या तर लपवल्यात, पण तरी यांच्यापासून सावध राहायला हवं। मंजिरी, मंजिरी, तुला वाटलं असेल ना की तू पोलिसांना हकलवलंस म्हणजे तू जिंकलीस, तर हा तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे। प्रत्येक वेळी अथर्वने तुला वाचवलंय, पण तो दिवस आता जवळ आलाय जेव्हा ते स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देतील। लक्षात ठेव तू हे। तेव्हा बघून घेऊ। बस पोकळ धक्क्या देऊ नका मला। ताई, तू पाहिलंस ना? हो, मंजिरीला काहीतरी झालंय अगं, आणि तिच्या हाताला नक्की काय झालंय हे मी शोधून काढेन। ही अंबिका माझ्या मागे तर येणार नाही ना? जाऊ दे, यायचं असेल तर येऊ दे। आता विचार करण्यात मला वेळ वाया घालवायचा नाहीये। एकदा का मला तो कालमुखमणी मिळाला, मग या दोघींनी काही करू दे, मी यांना धूळ चारेन। मंजिरीच्या हाताची ही अशी अवस्था का झाली आहे? तिला एखादा आजार वगैरे झालाय का? कुठं आहे माझा कालमुखमणी? तो खडा जर का सापडला नाही तर माझी शक्ती मला परत नाही मिळणार। या म्हाताऱ्याने जाता जाता सगळं काम बिघडवलं। काय? मंजिरीकडे आता शक्ती नाहीये? हा, तुम्ही गेलात पण घरच्यांच्या हिताचं करून गेलात। तुमच्यामुळेच आज मंजिरीची शक्ती तिच्याकडे नाहीये आणि हा आपला विजय आहे, आता माझ्या लक्षात येते।
शक्ती नसल्यामुळेच मंजिरीच्या हाताची ही अवस्था झाली असेल. तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडायला लागलंय आणि हेच चांगले संकेत आहेत. कालमुखमणी माझा जीव घेणारे सापडत का नाहीये? मंजिरीच्या हाताला काय झालं होतं? ती हात लपवत सुद्धा होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती घाबरली होती. का घाबरली असेल तितकी? मंजिरीला जेव्हा काहीच करता येत नाही ना, तेव्हा ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. बाबा, आता माझं कसं होणार आहे? अनन्या, मी आहे ना, तुझा दादा आहे. बाबांनी तुझ्यासाठी जे जे केलं असतं ते सगळं करेन मी. प्रॉमिस. खडा कुठे आहे? खडा कुठे आहे? माझा खडा, माझा कालमुखमणी सापडला. अथर्वला कालमुखमणी दिसत नाहीये. म्हणजे तो इथेच राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अथर्व इथून गेल्यानंतर मला तो सहज उचलता येईल. मंजिरी, शांत हो, शांत हो. हा कालमुखमणी अथर्वने कलशात टाकलाय. म्हणजे माझी शक्ती पुन्हा माझ्याच घरात, माझ्याच हाती येणार. मंजिरी, तुझी शक्ती आता या अस्थिकलशात कैद झाली आहे. आता काहीही झालं तरी आम्ही तुझी शक्ती तुला परत मिळवू देणार नाही आणि हीच तुझ्या पराभवाची खरी सुरुवात असेल.